तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे बटाट्याची किसून भाजी। तर मी 2 बटाटे घेतलेले आहेत। तर आपण आता ह्या 2 बटाट्याची साल काढून घ्यायची आहेत आपल्याला। ह्या पद्धतीने साल काढून घ्यायची अशी। तुम्ही बनवली का अशी बटाट्याची भाजी किसून? खूप छान होती आणि झटपट होणारी रेसिपी ही, नक्की करून बघा। तर पाहू शकता तुम्ही मी दोन्ही बटाट्याची साल काढून घेतलेली आहे। तर आपण आता हे बटाटे आहेत ना छान किसून घ्यायचे आहेत। साईडला ठेवूया आपण आता हे ताट। ह्या पद्धतीने आपण किसून घ्यायचे असे। झटपट होती ही भाजी, खायला पण खूप छान लागते। ह्या पद्धतीने आपण दोन्ही बटाटे किसून घ्यायचे आणि बटाटा आपला लाल पडू नये म्हणून आपण 1 ग्लास पाणी टाकायचं ह्याच्यात। आणि मग किसायचे। तर छान आपला बटाटा किसून झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। तो हे आता पाण्यातून आपल्याला काढून घ्यायचं आहे, चांगलं असं पिळून घ्यायचं। तर आता आपण गॅस चालू करूया। गॅसवर हे पॅन ठेवायचे आपल्याला। ही भाजी मुलांना पण खूप आवडती, तुम्ही नक्की बनवून बघा। तर हे आपण आता तेल टाकून घ्यायचे पॅन मध्ये, 1 मोठा चमचा। थोडं वरती तेल टाकायचे अजून। आमच्या घरात ही भाजी सगळ्यांना आवडती। तुम्हाला कोणाला आवडती मला कमेंट करून नक्की सांगा। तेल तापत आलंय आता आपलं। तर ह्याच्यामध्ये मी आता आहे ना 1 चमचा जिरी मोहरी टाकून घेते। जिरी मोहरी छान तडतडली की त्याच्यात थोडं आपल्याला हळद टाकून घ्यायची। आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडं लाल तिखट टाकायचे, 2 चमचे छोटे। जसं तुम्हाला तिखट तुम्ही खाताय कसं त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता। आणि 1 चमचा बेडगी मिरची टाकायची कलर थोडा यायसाठी। हे छान परतून घ्यायचे आपल्याला। त्याच्यानंतर बटाटा टाकून द्यायचे आपल्याला ह्यो किसलेला। हे सर्व हलवून घ्यायचे आपल्याला मस्त। आणि आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आता। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं एवढं। मीठ पण आपल्याला चांगलं हलवून घ्यायचंय।
खूप सोप्या पद्धतीने ही भाजी झटपट होणारी रेसिपी आहे. टाइम लागत नाही ह्याला. सकाळच्या टिफिनसाठी झटपट होती. आणि पाणी नाही टाकायचं आपल्याला, ती वाफेवर शिजवून द्यायची आपल्याला. 5 मिनिटं आपण ह्याच्यावर झाकण ठेवून घेऊया. नंतर पाहूया 5 मिनिटांनी भाजी शिजली का नाही ते. तर आपली भाजी आता झालेली आहे का आपण पाहूया. शिजली बघा, छान शिजली. खूप झटपट होती ही भाजी. तुम्ही नक्की करून बघा. टिफिनसाठी खूप चांगली घाईच्या कामात. तर आता ही आपण आता काढून घेऊया. बघा आपली भाजी झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कुणाला भाजी आवडती ही. खूप छान लागते आणि खूप सोप्या पद्धतीने झटपट होणारी रेसिपी ही. नक्की ट्राय करा तुम्ही.